टेक्निकल इश्यू आपण थोडासा सॉल्व करण्याचा प्रयत्न करू, म्हणून लाईव्ह 10 मिनिटांसाठी बंद असणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा तुमच्यासोबत आपण जोडले जाऊ आणि तोपर्यंत आपण थोडीशी घेऊया विश्रांती. हो नाही, खऱ्या अर्थानं भेंडशिळकर हे ओळखले जातात पाहुणचारासाठी, मात्र क्रिकेटमध्ये त्यांनी पाहुणचार केला नाहीये. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना कमालीची कामगिरी केली आणि संघ जो विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो.
हॅलो 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 माईकची हॅलो 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 माईक चेक हॅलो हॅलो येस थँक्यू थँक्यू सो मच जाऊयात आपण माझ्या दिशेने नक्कीच थोडासा टेक्निकल इश्यू होता तो लगेच ठिकाणी आता सॉल्व्ह करण्यात आलेला आहे आणि आता आपण जाऊयात लगेच मॅचच्या दिशेने जिथे मॅच सुरू आहे खरं तर रेग्युलर पोल मधला आता हा सामना आपण पाहतोय खरं तर जुबिली बी विरुद्ध जय 11 चामटोली हे दोन संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय सध्या तरी पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळते टीम जय 11 चामटोली संघाच्या माध्यमातून चला टीमची टोटल या ठिकाणी पाहिली तर 24 धावा आहे गोलंदाज वरुण धुळे फ्लो फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली फटका दमदार वॉट अ शॉट अगदी गॅप मधून बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर जाऊयात खरं तर तिथे आपण पाहू शकता भरपूर चांगली बॅटिंग सध्या तरी दिनेश भगत यांच्या माध्यमातून सुरू आहे दिनेश सध्या तरी टीमचा ट्रम्प कार्ड आहे रन मशीन ऑफ सामटोली दिनेश भगतच्या बॅटमधून आतापर्यंत भरपूर चांगल्या धाबा आल्यात अगदी दिनेशचा विचार केला दिनेशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार देखील आलेत एक षटकार देखील आलाय म्हणजेच दमदार बॅटिंग आवाज काढतो ना जोरात आवाज डीप हॅलो 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 थँक्यू सो मच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अगदी जुबिली बी संघाच्या प्रत्येकी गोलंदाजावरती अगदी मार पडतोय कारण की पहिल्याही षटकात पाहिलं तर पहिल्या षटकात अगदी अभय चौधरीने गोलंदाजी करत असताना जबल जबल 16 धाबा खर्च केल्या रिवासा टीम व्हॉट अ शॉट बॉलला सरळ पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर विष्णू शिंदे सरांचा इशारा इट इज अ मॅक्सिमम षटकार
2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल अर्थातच जय 11 सामटोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 34 वरती. 34 धावा आतापर्यंत धाव फलकावरती बनल्या गेल्यात. दमदार बॅटिंग, अप्रतिम सुरुवात पहिल्याच सत्रामध्ये. सध्या तरी धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळते. खरं तर पहिल्या विकेटच्या शोधात आहे टीम जोविली बी संघ, परंतु इथून कोणता गोलंदाज इथून पहिला विकेट मिळवून देणार की हे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये ज्यांना पूर्णपणे या खेळपट्टीचा अंदाज झाला आहे. खेळपट्टीचा नक्कीच पूर्णपणे त्यांनी अगदी खेळपट्टीवरती आता पूर्णपणे ते सेट झालेत. अगदी इथून धावा बनल्या जातील का की धावा रोखल्या जातील हे देखील पाहूयात. षटक क्रमांक 30 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती प्रेम धुळे आलेले आहेत. चला मॅच ऑन. सध्या तरी इथून पहिल्या 2 षटकांमध्ये भरपूर चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेलेली आहे. अजूनही धावा बनवण्याचा प्रयत्न इथून सुरू आहे. अगदी सामटोली संघाला देखील माहिती आहे की समोर जोबिली बी संघ आहे, म्हणजेच एक बलाढ्य संघ, एक चांगला संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना नक्कीच चांगली धावसंख्या उभारावी लागेल. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 30 प्रेम. पहिलाच बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. थोडासा इथे वेग देखील कमी करण्यात आला. पहिल्याच बॉलमध्ये सध्या तरी फलंदाज आपण पाहिलं तर अगदी रुद्राला आपण पाहिलं थोडंसं फसवलं गेलं व त्यानंतर पहिला चेंडू डॉट आलाय. आज सध्या तरी वापसी करायची आहे टीम जोबिली बी संघाला, परंतु या षटकामध्ये वापसी केली जाईल का हे देखील पाहूयात. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू, वेट अँड वॉच. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता धमाका होत आहे. मैदानाच्या आतमध्ये रुद्राच्या बॅटमधून षटकार. खेळाडू आता तुटून पडलेत कारण की रुद्रच्याही बॅटमधून धावा येतात आणि दिनेश भगत तो देखील मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चौकेर फटकेबाजी करतोय. मॅच ऑन. समोर चेंडू होता ऑन साईडला आपण पाहिलं तर अगदी ड्राईव्ह केलं जात आहे. अगदी या चेंडूवरती पाहिलं तर एकच धाव मिळेल. सध्या तरी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अगदी शांतमय क्रिकेट सध्या तरी सुरू आहे टीम जय 11 सामटोली संघाच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर सध्या तरी कंट्रोल पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान माजी उपसरपंच अर्थातच अरुण शेठ कोंडिलकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेबांना विनंती या सर आपण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्याच दरम्यान खरं तर चामटोली ग्रामपंचायतचे खरं तर माजी उपसरपंच त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. खरं तर अरुण शेठ कोंडिलकर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. साहेबांना विनंती सर या सर आपण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आता इथून तिसऱ्या पंचाची मागणी नक्कीच केली जाते. अगदी बीमार चेंडूसाठी आता इथून तिसऱ्या पंचाची मागणी. या ठिकाणी नो बॉल आहे, म्हणजेच बीमार चेंडू फेकलाय. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले देखील पाहिलं. नो चेंडू आहे या ठिकाणी, म्हणजेच आता इथून फलंदाज रुद्रासाठी आता फ्री हिटची संधी आहे. खरं तर व्यासपीठावरती आमचे सर्वच मान्यवर आणि सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. समोर चेंडू होता ऑन साईडला, फक्त दिशा दिली, फटका दमदार. अगदी बॉलला सरळ पाठवला गॅप मध्ये जिथे कोणताही खेळाडू नाहीये. अप्रतिम फटका. हा देखील चेंडू जाईल सरळ सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन 4 धावा. मुंग्या येतात मुंग्या. हॅलो.
त्याच दरम्यान सागर दादा गायकवाड त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. खरं तर गायक आहेत. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. टीमची टोटल 53 धाबा फलकावरती आहेत. खरं तर आज संपूर्ण आमची समटोली गावा ठिकाणी आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच समटोली गावाचे पाहिले तर अगदी समटोली ग्रामपंचायतचे खरं तर माझे सरपंच देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम आपलंही. सध्या तरी तिसरं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि याही षटकात प्रेम धुलीनं जवळपास आतापर्यंत 19 धाबा खर्च केल्या आहेत. परंतु आताचा हा देखील बॉल, यस पंचांचा इशारा, वाईट बॉल आलाय. म्हणजेच एक आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमची टोटल या एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 54 धाबा. अगदी या मॅच मध्ये धाबा संख्येचा पाऊस सध्या तरी पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय. डीप मध्ये खेळाडू आहेत अभय, नो मिस्टेक. आणि इथून मात्र पहिल्या विकेटचा बदल. जवळ 54 या धावसंख्येवरती हा पहिला फलंदाज बाद झालाय. म्हणजेच भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रुद्र आणि दिनेशने केली आहे. आणि इथून मात्र 54 या धावसंख्येवरती हा पहिला फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. अगदी अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेत आणखीन एक अनोखं प्राइज या ठिकाणी आपण जो संघ चॅम्पियन ठरेल त्या चॅम्पियन संघाला आपण देणार आहोत. अर्थातच सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं तर अगदी एक गोल्ड कॉईन आपण देणार आहोत त्या चॅम्पियन संघाला. अर्थातच त्याचे प्रॉपरायटर पाहिजे तर पाहिलं तर अगदी डायरेक्टर मिलिंदजी माचकर साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला हे गोल्ड कॉईन त्यांनी आम्हाला सपोर्ट केलंय. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर जो संघ चॅम्पियन ठरेल त्या चॅम्पियन संघाला आपण सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून त्या संघाला आपण गोल्ड कॉईन देणार आहोत. आणि तदनंतर अरुण शेठ कोंडिलकर यांच्याही माध्यमातून आपण 5,000 रुपये देणार आहोत चॅम्पियन संघाला. खरं तर भरपूर चांगली ही स्पर्धा आणि सातत्यानं या ठिकाणी चॅम्पियन संघाला मात्र भरपूर सारे पारितोषिक नक्कीच. आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी आयोजकांना मात्र सातत्याने चांगलं सहकार्य करण्यात आलं. त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच अरुण शेठ कोंडिलकर. आपलंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे चौथ्या षटकाला होते सुरुवात. टीमची टोटल पाहिली तर अगदी 54 धाबा आहे. इस ऑन साइडला पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न. व त्याच दरम्यान अगदी पाहिले तर बालारामजी भगत आणि त्यांच्या समेत पाहिले तर यस बालाराम भगत जे नारायण धाब्याचे ते मालक आहेत त्यांच्याही माध्यमातून आम्हाला या आयोजकांसाठी खरं तर या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांनी आम्हाला 5,000 रुपये नक्कीच त्यांनी आम्हाला देणगी दिली. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वच देणगीदारांचं मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. सातत्याने तुम्ही आम्हाला असंच सहकार्य करत राहा. आम्ही सातत्याने दरवर्षी तुमच्यासाठी नक्कीच खरं तर सर्व प्रेक्षकांसाठी सर्व खेळाडूंसाठी आम्ही अशीच स्पर्धा आम्ही तुमच्यासोबत घेऊन येऊ. पुन्हा एकदा सर्वच देणगीदारांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने, जिथे सामना सुरू आहे. एका बाजूला पाहिलं तर टीम जोविली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर टीम जय 11 चामटली संघ आहे. स्कोप करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय. फाईन लेगला खेळाडू आहेत परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा जजमेंट चुकीचं राहिलंय. अगदी इथे सध्या तरी घडतंय काय बिघडतंय काय. यस या ठिकाणी रन आउटच्या माध्यमातून स्वतः फलंदाज आपण पाहिलं तर अगदी इथून हर्षदला जावं लागेल डग आउट मध्ये. फलंदाज बाद. सो मच. यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच कांसई विरुद्ध छत्रपती सीसी कोलगाव तेजस यांचा संघ आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन
चला नेक्स्ट मॅच टीम कांसई आणि छत्रपती सीसी कुलगाव दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या आणि जेव्हा आपण टॉससाठी येत आहेत तेव्हा या स्पर्धेचे जी काही ऑफिशियल फी आहे ते आपण जमा करायचे आहे व त्यानंतर टॉस केलं जाईल. यस या ठिकाणी पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाबेतना नक्कीच मिळेल आणि या अवांतर धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 56 धाबा अब तक 56 बनली गेली. म्हणजेच आजच्या दिवसात पाहिलं तर या समाप्ती सभेत 57 धाबा झाल्यात. त्याच दरम्यान संदेश दादा मसने, चला या संदेशजी मसने आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा जोबेली बी संघाची मॅच असते, जेव्हा जेव्हा जोबेली संघाची मॅच असते, सातत्यानं आपल्या टीमला ते नक्कीच समर्थन देण्यासाठी येत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर या षटकामध्ये अगदी रोहितनं कमबॅक केलाय. अर्थातच कमीत कमी धावा आतापर्यंत या षटकात दिल्या गेल्यात. याही बॉलवरती पाहिलं तर नक्कीच 2 धावा मिळतील. मैदानाच्या आतमध्ये अगदी दिनेशचं कौतुक करायला पाहिजे. आतापर्यंत बॅटिंग करत असताना दिनेश भगतच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये आतापर्यंत 31 धावा आल्यात. म्हणजे चांगली बॅटिंग सध्या तरी सिंहाचा वाटा उचललाय तो म्हणजेच दिनेशनं. टीमची टोटल 59 59 धावा. शेवटचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न येत नाही. इथे दमदार चेंडू होता. अगदी टप्प्यावरती सध्या गोलंदाजी केली जाते. शेवटचा चेंडू डॉट आलाय, अर्थातच निर्धाव चेंडू. आणि पाहता पाहता पहिलं सत्र देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय 11 चामटोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 59 धावा आणि 60 धावसंख्येचं टार्गेट आता इथून पाहिलं तर जोबेली बी संघासमोर आहे. चला नेक्स्ट मॅच टीम कांसई आणि छत्रपती सीसी कुलगाव. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या आणि तुम्ही टॉससाठी येतात तेव्हा आपल्या या स्पर्धेची जी काय आपली ऑफिशियल फी आहे ती आपण जमा करायची आहे. त्यानंतर टॉस केला जाईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आणि सर्व संघांना विनंती असेल सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चला आपण जाऊयात व्यासपीठावरती. या ठिकाणी आपण पाहू शकता खरं तर ग्रामपंचायत चामटोलीचे खरं तर माजी उपाध्यक्ष खरं तर माजी सरपंच आपण पाहिलं अरुण शेठ कोंडिलकर या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांचं आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष मान सन्मान. खरं तर त्यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत अगदी 5,000 रुपयाचं नक्कीच त्यांनी आम्हाला देणगी दिली. त्यांचंही आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान. आम्ही विनंती करू आमचे विकास पंडित दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान आपण करायचा आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकता खरं तर ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीचे खरं तर माजी उपसरपंच खरं तर दादांच्या या ठिकाणी हा मान सन्मान केला जात आहे. आम्ही सर्वांना विनंती करू एकदा दादांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात कारण की भरपूर चांगलं सहकार्य त्यांनी आम्हाला केलं आहे. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच दादा. सातत्याने तुम्ही आम्हाला असं सहकार्य करा. तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. व त्यानंतर सागर दादा गायकवाड जे खरं तर चामटोली गावाचे सिंगर आहेत गायक आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय. चला विकास दादा पंडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. खरं तर अगदी चामटोली गावाचे गायक आहेत सिंगर आहेत त्यांचे आपण या ठिकाणी मान सन्मान करतोय. नक्कीच त्यांच्या मुख आवाजातून शुभ आवाजातून आपण एक गाव नक्कीच एक संगीत देखील ऐकणार आहोत. व त्यानंतर सिद्धेश केणे जे जुवेलीचे आहेत त्यांचे आपण मान सन्मान करणार आहोत. या सिद्धेश दादा आपल्या या ठिकाणी इथे मान सन्मान केलं जाईल. खरं तर सिद्धेश केणे यांना आपण पाहतोय त्यांचं इथे हा मान सन्मान केलं जाईल. खरं तर या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांचं खरं तर मनापासून मान सन्मान केलं जात आहे. अतिथी देवो भव. खरं तर आपल्या भारतातील ही संस्कृती या ठिकाणी जपली जाते. व त्यानंतर आमचे वर्गमित्र या बालचंद्र धुळे आपलंही या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. सर या ठिकाणी भालचंद्र धुळे यांचाही आपण मान सन्मान करतोय. अगदी या स्पर्धेत आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. अतिथी देवो भव. खरं तर आपलंही मनपूर्वक स्वागत.
थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 59 धावा बनल्या गेल्यात आणि 60 धावा संख्येचं टार्गेट आहे. आणि आता इथून जोबिली बी संघ या 60 धावा कशा रीतीने बनवेल, की या ठिकाणी चामटोळी संघ या धावा रोकेल, याचं धावतं विवरण आपण ऐकूयात आमच्या साथी समालोचक करतात प्रसन्न चव्हाण सरांच्या आवाजात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसादजी सावरे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. गुड आफ्टरनून ऑल व्ह्यूवर्स, सर्वांचं सहर्ष स्वागत. जोवेली बस संघाला 60 धावेंचं लक्ष. सुरुवात थोडीशी खडतर पाहायला मिळते, मिस्टेक झाली आहे. तुमच्याकडे धावेंचं क्वेश्चन आहे, मात्र तुम्ही या मिस्टेक टाळणं गरजेचं आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला होता. जो खेळाडू अतिशय टचमध्ये, अतिशय फॉर्ममध्ये असा रोहित हिटमॅनची झील सोडली आहे. जो खेळाडू या स्पर्धेमध्ये ॲज अ एक्सपेक्टर म्हणून टीम जोवेली बस संघाकडून पाहायला मिळतोय, त्या खेळाडूची आता झेल सोडली आहे. तो जो मला सोडेल काय पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली अजय सर, ज्यावेळी एखाद्याची कॅच सुटली आहे, जीवनदान मिळालंय, त्यावेळेस इतिहास होत असताना आपण पाहिलं आहे. रोहित शर्माची झेल सुटली, 264 धावा, इतिहास बनला. ब्रायन लाराची कॅच सुटली, 400 धावा, इतिहास बनला. ग्लेन मॅक्सवेलची अगेन्स्ट अफगाणिस्तान कॅच सुटली, त्याने वन ऑफ द फायनेस्ट इनिंग इन ओडीआय क्रिकेट, अर्थात 200 धावा कुठल्या, आणि त्या ICC विश्वचषकावरती ऑस्ट्रेलियन टीमने नाव कोरलं, त्यावेळेस देखील इतिहास बनला होता. आता जोवेली बस संघाला इतिहास बनवणं गरजेचं आहे, कारण त्यांचा हार्ड हिटर बॅटर रोहित, त्याची झेल सुटली आहे. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. बाउंड्री डायमेन्शन थोडेसे छोटेसे पाहायला मिळतात, त्यामुळे धावा बनवणं अतिशय गरजेचं आहे. या मैदानावरती पहिल्या इनिंगमध्ये फायटिंग टोटल 50 ते 55 धावेंचं मी म्हणेल. बाउंड्री डायमेन्शन थोडेसे छोटे असल्यामुळे धावसंख्या फलकावरती 4 बॉलचा खेळ झाला. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील मोठा सुख मारण्याचा प्रयत्न, मिस्टेक झाली आहे. मिस्टेकचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे सिंगलमध्ये. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल, आणि अशा रीतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 60 धावेंचं लक्ष पहिल्या षटकामध्ये 6, आणि अजून देखील 54 धावेंची आवश्यकता. 3 षटक 54 धावा. हिटमॅन मैदानावरती आहे रोहित, आणि रोहित फिट आहे, तो मामला सुपर हिट आहे. टीम जोवेली बस संघ म्हणत असेल, अगदी तशी कामगिरी त्याच्या वतीने होईल का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. जोपर्यंत मैदानावरती रोहित आहे, धावा बनतील. जोपर्यंत मैदानावरती रोहित आहे, आशा पल्लवित असतील, मात्र तशी कामगिरी रोहितच्या वतीने होईल का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता प्रेशर सिच्युएशन आहे, प्रेशरमध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते, प्रेशरमध्ये हिरा देखील बनतो. बघूया रोहित आणि रोहितच्या जोडीला विश्वनाथ कशी कामगिरी करतील. दिनेश भगत आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती एज अ बॉलर. पहिलाच बॉलर बॅकडाऊन मारण्याचा प्रयत्न आलाय. डॉट, 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 7 च्या घडीला पाहायला मिळतोय. मैदानावरती
दुसरा मार्गस्थ आहे. हे दुसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवणं गरजेचं राहणार आहे. कोरडप्याचा बॉल खोदून काढलाय यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेला अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळतीये. जय 11 सामटोळी भालचंद्रजी कांबरी साहेब पुरस्कृत जय 11 सामटोली विपक्ष जोवेली असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. एकच संघ जिंकेल तो संघ असेल कुठला हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. जोवेली विपक्ष जय 11 सामटोली. बिग बॅटल बिटवीन बिग टीम्स. 2 नामांकित संघांमध्ये चुरशीची लढत आपल्या सर्वांना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेला आशिष असतील डीप मध्ये. अप्रतिम फिल्डिंग. बॅलन्स मेंटेन केलाय. एका हातामध्ये तो बॉल विसावला गेला होता. मैदानावरती फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता मात्र वेग इतका जास्त होता. फलंदाज रोहितच्या 2 धावा एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला होता मात्र थोडेसे स्किट झाले आणि त्यामुळे फक्त 2 धाव्यांवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. 9 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती. 15 चेंडू 51. 15 बॉल 51 बनू शकतात धावा. त्यासाठी विश्वनाथ आणि रोहित यांना चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे फिल्डरच्या माध्यमातून. ही मिस्टेक. बॉल थोडंसं डायव्हर्ट झालाय. थोडंसं एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ जोवेली ब संघाच्या सोबत आहे. विश्वनाथच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. रिदांश दादांचा आपण करणार आहोत मनपूर्वक दुपारच्या सत्रामध्ये. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस देखील ऑन साईडला वळवला गेल्या. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. मैदानावरती नकार देण्यात आलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 14 पाहायला मिळतील. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. रिद्धांश आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती उपस्थित आहेत मॅच बघण्यासाठी. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. जोवेली ब विपक्ष सामटोली जय 11 सामटोली असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस कोलवडप्याचा बॉल खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कॅचची संधी होती मात्र बॉल निघून चाललाय. वाईडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हेलिकॉप्टर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स सिक्सर. आलेला हा सिक्सर आणि धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. प्रयत्न फार चांगले केले होते मात्र रडारपेक्षा दूर. आवाक्याच्या दूर होता बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार देखील सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 40 हे इक्वेशन असेल. 12 बॉलमध्ये 40 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कशी कामगिरी असेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. बारा बॉल विजयासाठी 40 धाव्यांची आवश्यकता टीम जोवेली बस संघाला असेल. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. आता करावी लागेल लढाई. मैदानावरती करावा लागेल संघर्ष आणि तो संघर्ष देखील इतका मोठा हवा आहे की तुम्ही या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 40 धावा चेज करू शकता. 12 बॉलमध्ये 40 हे विजयाचं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये यश भगत पाहायला मिळतील. या मॅचचं प्रतिबिंब हे षटक असणार आहे. या षटकामध्ये जास्त धावा आल्या ना
बॅटिंग करत असताना जोवेली ब संघ आपल्याला फ्रंट फूटवरती पाहायला मिळेल आणि धावा जर डिफेंड झाल्या तर मात्र त्यासाठी हे षटक महत्वाचं है। 12 बॉल 40, 12 बॉल में 40 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए इक्वेशन रहेगा। बल्लेबाजी करते हुए टीम जोवेली ब के लिए स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज इस मर्तबा हमें देखने को मिलेंगे विश्वनाथ धुले, रोहित धुले। नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर तो गेंदबाजी की कमान संभालते होते हैं यश भगत। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, बल्ले का किनारा शायद लगा था, थर्ड मैन में फील्डर थे, यहां पर होती हुई मिस्टेक और बल्लेबाज होते हुए आउट। रनआउट के माध्यम से ये बड़ी विकेट, बड़ा झटका, पहला विकेट जोवेली ब के लिए। पहला करारा झटका टाइम पर आता हुआ। जीत के लिए अब 11 गेंदों में 40 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज तीसरे पायदान पर हमें प्रेम धुले देखने को मिलेंगे। इस मैच में अगर जीतना है तो रोहित का बल्ला चलना बहुत ही ज्यादा जरूरी है। ऐसे कहा जाता है कि ना कद बड़ा ना पद बड़ा, जो अपने टीम के लिए मुसीबत में खड़ा वही अपने टीम के लिए सबसे बड़ा। रोहित के कंधों पे जिम्मेदारी है, एक ऐसा खिलाड़ी जो बार बार खुद को प्रूव कर रहा है, लेकिन इस मर्तबा हुई मिस्टेक, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 होती हुई गुल। बल्लेबाज आउट। इस मैच की गोल्डन विकेट, शेर का शिकार मैदान के अंदर। बल्लेबाज हिटमैन रोहित बैक टू द पवेलियन। विकेट गिरे तो कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला आणि धावा बनवायला, विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे। ज्यावेळेस गरज होती धावांची त्यावेळेस विकेटचं पतन झालं। कधी कधी होतं ना, आपण शाळेय जीवनामध्ये आपल्याला प्रश्नाचा उत्तर आठवतो आणि त्यावेळेस परीक्षेचा वेळ संपतो, तशीच गत झाली एक्झॅक्टली आपण म्हणू शकतो। छोटे चिमुकले त्यांना देखील आठवतंय, पहिले आठवतं पण ज्यावेळेस पेपर येतो सगळं ब्लँक होऊन जातं। पण पेपर खाली सोडून यायचा नाही, अगदी त्याप्रमाणे प्रयत्न करायचे, सोडायचे नाही मैदानावरती, प्रयत्न करणं गरजेचं आहे। ते प्रयत्न होतील का? 10 बॉल 40। यावेळेस ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर रोहित पाहायला मिळत आहेत। आलेली सिंगल, अब नहीं चलेगा, इक्का दुक्का मारना पडेगा, चौका और छक्का। चौकार षटकारांची आतिषबाजी आता करावी लागेल। आतिषबाजी कशी होईल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग। 9 बॉल 39 धावेंची आवश्यकता। अमोलदादा पंडे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचे जनक, त्यांचे बंधुराज स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांच्या आठवणी सुजा देणारी ही भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते। जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा, दमदार असं आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन, मानाची सन्मानाची आणि तितकीच लोकप्रिय अशी क्रीडा स्पर्धा। स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 बेडशेकरांचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि तुम्हा आम्हा सर्वांना जोडणाऱ्या या क्रिकेटच्या अभूतपूर्व नात्याची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। विजयासाठी समीकरण 8 बॉल आणि 38 धावेंची आवश्यकता आहे। 8 बॉलमध्ये 38 धावा बनल्यात, आम्ही चेज होताना पाहिल्यात। गुठेकर ब संघ शहापूर परिसरामधील अगेन्स्ट टीम भावळे ब केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये 8 बॉलमध्ये 38 धावा बनल्या होत्या, मात्र 2 नो बॉल आणि 2 नो बॉलवरती 2 सिक्सर आले होते। तशी कामगिरी मैदानावरती गोलंदाज करतील का हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। मैदानावरती लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय, आलेली सिंगल। 7 बॉल 37 धावेंची आवश्यकता, 7 मध्ये 37 धावेंची आवश्यकता इक्वेशन। नागझरीच्या मैदानावरती लायन ऑफ मानकुली दीपू माळी, दीपू दे दनादन माळीने 6 बॉलमध्ये 41 धावा चेस देखील केल्या होत्या। पनवेल परिसरामध्ये तो नागझरी गाव आणि त्या नागझरी गावाने इतिहास भरपूर मोठा बनवलाय। इथे देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार, मात्र या फटक्याची आता चटके बसणार नाही। 6 बॉल 33 धावेंची आवश्यकता है। 6 गेंदों में 6 बड़े स्ट्रोक आने जरूरी है। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास और सक्सेसफुल होता हुआ। 6 गेंदों में 33 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए इक्वेशन। चला फील्डिंग लावून घ्यायची आहे जय 11 सामटोली संघ। सहा बॉल 33 धावेंची आवश्यकता।
चला जोविलीपाडा संघाचे कर्णधार आणि बेंडशील संघाचे कर्णधार. जोविलीपाडा संघ उपस्थित आहेत, बेंडशील टीम देखील उपस्थित आहेत. सो आपण लगेच टॉस करणार आहोत. सामना असेल 3 ओव्हरचा, निर्धारित 3 षटकांचा सामना असेल, याची नोंद करून घ्यायची आहे. रेग्युलरची 8 टीम आणि एक्स्ट्रा पोलच्या 4 टीम, म्हणजे एक्स्ट्रा पोलच्या 3 मॅचेस आणि या एकूण 7 मॅचेस, 10 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता. अरुण शेठ कोंडलेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. सामटोली गावचे कार्यकुशल कार्यसम्राट उपसरपंच साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. जोविलीपाडा विपक्ष बेंडशील. एक्स्ट्रा पोल मधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आशिष भगत, हा डॉट बॉल नाही, ही मॅच जी आपल्या खिशामध्ये टाकली आहे. आता टीम जय 11 सामटोली संघाने यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. मैदानावरती हा बॉल देखील डॉट आलाय. आशिषने कमालीची गोलंदाजी केली आहे. 6 बॉल 33 ची गरज आहे. मी एकही धाव देणार नाही असं काहीसा मनसुबा त्यांचा आहे. 2 बॉल दोन्ही निर्धाव. चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना फंदा अजून कसला जातोय. अजून देखील फ्रंट फुटवरती संघ जय 11 वन्स अगेन. वॉट अ बॉल, कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल 3 निर्धाव. नाही, प्रेशर अशी सिच्युएशन आहे ना, कुकरची देखील शिट्टी वाजते. आता प्रेशर नाहीये, त्यामुळे मुक्तपणाने गोलंदाजी होऊ शकते. 3 बॉल 33. चला पुढील मॅचचा टॉस देखील झालाय. जोविलीपाडा टीमने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग. आली सिंगल. 2 बॉल 32. 2 मध्ये 32 धावांची आवश्यकता. जितेश पंडे यांनी पहिलं मेडन षटक हाताळलं आणि 2 विकेट देखील त्या ओव्हरमध्ये कॅरी केल्या. विकेट मेडन. देवा गायकर दापिवली यांनी या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं. असे आपल्याला 2 या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड्स देखील पाहायला मिळत आहेत. 1 बॉल 32. 1 बॉल रिक्वायर्ड, 32 रन्स टू विन द मैच. एक गेंद में 32 रनों की आवश्यकता. ये जीत के लिए रहेगा इक्वेशन. इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. गेंद हवा में, डाउन द बॉल फील्डर कैच के लिए आएंगे. कैच होगी ड्रॉप, लेकिन मैदान के अंदर कुछ क्षति नहीं होगी. मैच होती हुई फिनिश. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय जय 11 सामटोली संघाने. अभिनंदन जय 11 सामटोली. हार्ड लक टफ लक टीम जोवेली ब. चला विनंती असेल दोन्ही संघांना शेकंड करायचे, लाईनअप करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट ज्याने कमालीची कामगिरी केली दिनेश आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याचे सामनावीर. क्या बात आहे. महाराष्ट्राचा लाडका गायक म्हणून ज्यांची ओळख आहे, सागरजी गायकवाड सर आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि या गायकाची दखल समस्त महाराष्ट्र घेतो. सो आपण देखील सागर दादांचं वेलकम करणार आहोत. दादा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे आणि दादांच्या वतीने एक अप्रतिम असं गाणं आपण ऐकणार आहोत. धन्यवाद दादा. सर्वप्रथम या ठिकाणी स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 या माध्यमातून केलेलं आयोजन खूप सुंदर व उत्कृष्ट आहे. आपल्या सर्व खेळाडूंना मी मनापूर्वक शुभेच्छा देतो. तसेच माझे मित्र विशाल पंडे व पंडे परिवाराचं नेहमीच माझ्यावर प्रेम आलेलं आहे. खूप सुंदर असा